नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, लैंगिक इच्छा, आकांक्षा, ऊर्जा ही समस्त प्राणी वर्गाच्या अस्तित्वाचा उगम आहे. पण इतर प्राणी आणि आपण माणसं यांच्या लैंगिकतेत आणि लैंगिक भावनांमध्ये, गरजांमध्ये काही महत्त्वाचे असे फरक आहेत आणि म्हणूनच तेच समजून घेण्यासाठी आणि तेच समजून सांगण्यासाठी आमचा हा मंच. मंडळी, या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहिफळे यांच्याकडनं शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे. मग योगा, म्युझिक, झुंबा, सेक्स, धूम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध आणि सहज शैलीत मार्गदर्शन केलेलं आहे. आज सुद्धा एका महत्त्वाच्या विषयावर आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत. मात्र त्याआधी त्यांच्याविषयी जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर विजय दहिफळे यांचे क्लिनिक संभाजीनगर, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरूळ, खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल, ठाणे, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत. डॉक्टर विजय दहिफळे हे नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. तर वयाची 50 गाठल्यानंतर वयाच्या 50च्या उंबरठ्यावर आपलं सेक्स लाईफ, लैंगिक आयुष्य कसं असावं याविषयी आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर विजय दहिफळे पुन्हा एकदा आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओत. नमस्कार. प्रेक्षक हो, वैवाहिक जीवन सुखी राहायचं असेल तर त्यासाठी स्त्री आणि पुरुष हे दोघेही निरोगी असणं फार आवश्यक आहे. शरीरात कोणत्या प्रकारची कमजोरी असल्यास, कोणत्याही प्रकारचे बदल तुम्हाला जाणवले किंवा तुमची तब्येत काही खराब झाली, प्रकृतीच्या कुठल्याही प्रकारच्या कुरबुरी जर तुम्हाला जाणवायला लागल्या किंवा लैंगिक समस्या जर तुम्हाला जाणवल्या तर वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. अडचणींमध्ये वाढ सुद्धा होऊ शकते आणि तुमचा संसार, तुमचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं. एखाद्या पुरुषामध्ये शारीरिक कमजोरी असेल, लैंगिक समस्या असेल तर त्याचं वैवाहिक जीवन सुखी हे कधीच राहू शकत नाही. आपल्या लैंगिक समस्येमुळे वैवाहिक जीवन असंच विस्कळीत झालेल्या आणि वैवाहिक जीवनात खूप त्रास, अडचणी सहन करावे लागणारे एक गृहस्थ, 50च्या उंबरठ्यावरचे हे गृहस्थ डॉक्टरांच्या दादरच्या ओपीडीला आले. हे गृहस्थ आपल्या शोचे नियमित प्रेक्षक आणि त्यामुळे आपल्या लैंगिक समस्येवर डॉक्टर विजय दहिफळे यांच्याकडेच उपाय सापडेल अशी खात्री त्यांना होती आणि त्यामुळे ते दादर इथल्या ओपीडीला आले. वैवाहिक जीवन धोक्यात आल्यानं हे गृहस्थ पुढते रडकुंडीला आले होते, निराश झाले होते, हताश झाले होते. काही कौटुंबिक कारणामुळे त्यांचं त्यांच्या पत्नीकडे दुर्लक्ष झालं होतं आणि त्यामुळे पत्नीसोबत त्यांचे रोज वाद आणि भांडणं व्हायची. अगदी त्यांच्या तरुण मुलासमोर सुद्धा पत्नी त्यांच्या लैंगिक समस्यांबाबत भांडायची, त्याप्रमाणे उघडपणे सुद्धा बोलायची, सतत घालून पाडून त्यांना बोलायची, अपमानास्पद वागणूक द्यायची आणि त्यामुळे सततच्या वादामुळे ते त्रासले होते, पुरते वैतागले होते. जगणं अगदी त्यांना नकोसं झालं होतं. शेवटी त्यांनी डॉक्टर दहिफळे यांच्याकडे धाव घेतली आणि सरांनी या गृहस्थांना आधार देत आधी शांत केलं. त्यांना त्यांची परिस्थिती, त्यांची लैंगिक समस्या नक्की काय आहे, वयाच्या 50शीत त्यांना अशा प्रकारच्या समस्यांचा सामना का करावा लागतोय याविषयी त्यांनी व्यवस्थित त्यांना समजावून सांगितलं. त्यांच्या मनातले गैरसमज दूर केले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कमजोरीच्या लैंगिक समस्येवर त्यांना उपचार दिले. आता या उपचारांना या गृहस्थांचा चांगला असा प्रतिसाद आहे आणि खूप चांगला रिझल्ट, खूप चांगला निकाल या सगळ्या संदर्भात. आता खूप छान रिझल्ट, त्यांच्यातली एक प्रकारची इम्प्रूव्हमेंट जी आहे ती डॉक्टरांना दिसते आणि त्यांचं लैंगिक आयुष्यसुद्धा आता आधीसारखंच सर्वसामान्य झालेलं आहे. डॉक्टर, काय सांगाल याबाबत? 50च्या उंबरठ्यावर असलेल्या प्रत्येक, मला असं वाटतं, पुरुषाची आणि स्त्रीचीही अशीच काहीशी स्थिती असते. नक्कीच. आणि घरातील मूळ भांडणाचं कारण बरेचदा मुलं मोठी झाल्यानंतर ना, म्हणजे जो मान असतो एकमेकांचा, म्हणजे त्या वडिलांना जर मुलासमोर प्रताडित करण्यात आलं आणि अशा पर्सनल गोष्टीवर बोलण्यात आलं, ह्यांनी असं उदाहरण दुखावतं आणि असं उदाहरण दिलं, मी वैतागलो, शेवटी रूम मध्ये गेलो आणि आता मला काही अर्थ नाही जगून, म्हणून मी टीव्हीचा आवाज मोठा करायला गेलो आणि हा सुखी जीवनाचा मंत्राचा शो लागला आणि पाहिल्याबरोबर मी ठरवलं की मी त्या ठिकाणी जाणार आणि नक्कीच यातनं बाहेर येणार. मित्रांनो, एक गोष्ट महत्त्वाची सांगतो, हा काही नुसता कुठला शो किंवा कुठल्या प्रेझेंटेशन नाहीये. या ठिकाणी समाजामध्ये एक बदल घडवून आणणं, यामध्ये पुरुषत्व म्हणजे प्रत्येक व्यक्तीला धन, संपत्ती, दौलत
मान सन्मान हे मिळाल्यानंतर एक गोष्ट अशी राहते, स्वतःचं लैंगिक आयुष्य. आणि या ठिकाणी जर त्याचा अपमान झाला, या ठिकाणी घरच्यांनी जर त्याला अपमानित केलं आणि त्यातल्या त्यात आपल्या सर्वांनी काळजी घ्यावी फॅमिलीमध्ये, आपलं पर्सनल लाईफ आपल्या मुलांसमोर कधीही डिस्कस करू नका. याचा परिणाम असा होतो की बऱ्याचदा त्या पुरुषाला त्यातनं एक सन्मान गेल्यासारखा वाटतो, तो डिप्रेशनमध्ये जातो, शेवटचं पाऊल देखील तो घेऊ शकतो. म्हणून मित्रांनो सांगतो, आपल्या या सुखी जीवनाच्या मंत्राचा डायचा हा मोठा अनुभव तुम्ही घेताय आणि हेच खरं आमचं यश म्हणायला हरकत नाही. नक्कीच. आणि तुमच्या सगळ्या लैंगिक समस्या समजावून घेण्यासाठी आणि तुम्हाला खरं तर या सगळ्या लैंगिक समस्यांबद्दल उघडपणे बोलता यावं, निसंकोचपणे तुमच्या सगळ्या समस्या मांडता याव्यात, यासाठीच आमचा हा मंच आहे. म्हणून तुम्ही तुमच्या लैंगिक समस्या स्वीकारा, मान्य करा, व्यक्त व्हा. डॉक्टर विजय दहिफळे यांना तुम्ही भेटा. नक्कीच ते तुम्हाला योग्य ते समुपदेशन करतील. आणि सरांची जी महाराष्ट्रभरातली वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक आहेत, मग संभाजीनगर, पुणे, नेरूळ, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक, नागपूर, नवी मुंबईमध्ये खारघर इथं सुद्धा डॉक्टर असतात. या सेंटर्सवर अनेक जण नियमितपणे जातात. तुम्ही सुद्धा जाऊ शकता आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तसंच तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. म्हणूनच व्यक्त व्हा आणि तुमच्या सगळ्या समस्यांचं निराकरण करून घ्या त्यावर, कारण उपचार हे प्रत्येक समस्येवर आहेतच. आणि आत्ता तुमच्या मनात काही शंका कुशंका असेल किंवा तुम्हाला काही लैंगिक समस्या असतील, तुम्हाला काही अडचणी असतील, तर तुम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आणि डॉक्टरांना थेट प्रश्न विचारू शकता. आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 0226930244. चला तर मग आता आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. मात्र माझ्या प्रश्नाआधीच आपल्या प्रेक्षकांचा फोन आलेला आहे, कारण आपले प्रेक्षक हे वाटच पाहत असतात कधी मी फोन लावतो आणि मी सरांना प्रश्न विचारतोय. नैना आहेत आपल्याबरोबर, त्यांचा कॉल घेऊया. सर नैनाजी, प्रश्न विचारा तुमचा. नमस्कार सर. हा नमस्कार जी, बोला. स्त्रियांमध्ये मासिक पाळी गेल्यानंतर तृप्ती समाधान मिळवण्यासाठी काही अडचण येते का आणि त्यावर काय उपाय आहे? आणि दुसरं असं आहे की पाळी गेल्यानंतर सेक्सच्या भावनेवर म्हणजे परिणाम काय होतो, कमी होतो किंवा भावनाच राहत नाही, त्याबद्दलही सांगायचं. अच्छा, म्हणजे एका प्रश्नात मला 3 प्रश्न विचारले आणि हा प्रत्येकाचा तुम्ही विचार करा. प्रत्येक स्त्रीला वाटत नसेल का याची माहिती असावी आणि त्यांना हेही वाटत नसेल का की आपल्या प्रॉब्लेमकडे आपल्या पार्टनरने हे लक्ष द्यावं. विनाकारण त्रागा करायचा, मला साथ देत नाही, कोऑपरेट करत नाही, आपण का करत नाही, तिचं वय किती झालं, तिलाही काही मेंटेनन्स लागतं का, सांगूया आपण. खरं म्हणजे ह्या भगिनींचा अतिशय मनापासून अभिनंदन आणि कौतुक. काय होतं माहिती का, तुम्हाला सांगतो, हा सेक्सॉलॉजी विषय म्हणजे फक्त पुरुषांचा आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये स्त्रीचं काही घेणं देणं नसतं, अशी अजिबात गोष्ट नसते. जसं पुरुष आहे तशी स्त्री आहे, जशी भावना माणसाला आहे तशीच भावना त्यांना देखील आहे. फक्त व्यक्त होण्याचे प्रकार दोघांमध्ये वेगळे असतात. पाळी गेल्यानंतर काय होतं या ठिकाणी, अर्थातच इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनच्या मात्रा कमी व्हायला लागतात, खालच्या अंगाला कोरडेपणा येतो. मग तो कोरडेपणा आल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला जसं मेलला विरेस्खलन झाल्यानंतर सॅटिस्फॅक्शन मिळतं, त्याच टाईपमध्ये फिमेल्समध्ये एक जी पॉईंट असतो, योनीच्या जवळपास 1.5 ते 2 इंच आतमध्ये 12 o'clock पोझिशनला एक न्यूरोवास्क्युलर बंडल असतं, त्यावरही परिणाम होतो. मग त्या ठिकाणी संवेदनाच गेली नाही, सेन्सेशनच गेलं नाही, तर कशा पद्धतीचं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन किंवा आनंद मिळेल क्रियेमध्ये, तर एकच सांगायचं. त्यांचं आणखी काय म्हणणं आलं की अशा पद्धतीने ह्या संवेदना गेल्या, भावना गेल्या, मग लॉस ऑफ डिझायर, लॉस ऑफ इंटरेस्ट, लॉस ऑफ अराउजल, म्हणजे हे प्रकार आहेत फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शनचे. बघा, तुम्हाला सांगतो मी, तुम्ही लागलीच यायचं तुमच्या ऑफिसमधनं कामावरनं, नाही चला तयार व्हा आता लागा कामाला, हे असं काही काम असतं काही कुठलं नाही. त्यामध्ये दोघांचं मनोमिलन आहे, एक सेन्सिटिव्हिटी आहे, एक सेक्शुअलिटी आहे, एकमेकाची अटॅचमेंट आहे. ह्या गोष्टी समजून घेतल्यानंतर तो लिबिडो तयार होतो. लिबिडो म्हणजे काय, इच्छाशक्ती. म्हणजे तुमच्या मनात जी भावना आहे सेम ती पॅरल भावना समोरच्याला तयार होणं हे आवश्यक असतं. म्हणून या ठिकाणी काय होतं, आपल्याकडं लॉस ऑफ कम्युनिकेशन, म्हणजे आपण एकमेकाला कम्युनिकेशनच करत नाही. म्हणजे बाबा ठीक आहे, आज माझा मूड आहे का, किंवा आज तुमचा मूड आहे का, किंवा अशा पद्धतीने कम्युनिकेशन झाल्यानंतर त्या स्त्रीला देखील आपल्याला त्या क्रियेमध्ये जाण्यासाठी तयार व्हावं लागतं. म्हणून एकदाच सांगेन, तुम्ही अजिबात यामध्ये काळजी करू नका. इव्हन पुरुषांना देखील सांगतो, त्यांची कंप्लेंट करण्यापेक्षा त्यांना काय त्रास होतो ते पाहणं, तज्ज्ञ अवेलेबल आहेत ना सेक्सॉलॉजी, सिरोलॉजी, अँड्रॉलॉजी, त्यांना दाखवा. तुम्हाला जर आनंद मिळायचा असेल तर समोरच्याला मिळाला पाहिजे आणि समोरच्याला मिळाला
तर तुम्हाला मिळेल. म्हणून एकमेकाला जपणं या बाबतीत आवश्यक असतं. नक्कीच एकमेकांना जपणं महत्वाचं आहे, आवश्यक आहे. आणखी एक फोन येतो आपल्याला परभणीवरनं. घेऊया. लताजी आहेत, त्यांचा कॉल घेऊया. लताजी, तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. प्रश्न विचारा डॉक्टरांना. हा बोला डॉक्टर साहेब. हा नमस्कार, बोला, ऐकतोय आम्ही. माझा मुलगा म्हणतोय मी एनटी आहे. हा तर मग एनटी हे प्रॉब्लेम काय असतो हे आम्हाला माहित नाही. अच्छा अच्छा. खरा असतो का? मला मला तुमच्या मुलाचं वय सांगा. वय त्याचं 22 चालू आहे. बरं बरं. आणि तुम्हाला काय म्हणतो मला परत एकदा सांगा. तो मला म्हणतोय आम्ही एनटी आहे, म्हणजे मला लेडीज मध्ये इंटरेस्ट नाही, मला पुरुषामध्येच इंटरेस्ट आहे. बर बर. पण हे तुम्हाला म्हणजे त्याच्या वागण्यामध्ये काही जाणवलं का? तो स्वतःहून तुम्हाला बोलला आणि हा विषय का निघाला? नाही, वागण्यामध्ये काही जाणवलं नाही. तो इथं नाही, तो पुण्यात राहतो. हा, तर हा. तो मला 7वी पासून ते एक्सपिरियन्स होतोय तसा. मग तुम्हाला जाणवतं का त्याच्या वागण्यामध्ये, बिहेवियर मध्ये? नाही, तो काहीच नाही. तो घराच्या बाहेरच जात नाही इथं आलं की. म्हणजे त्याला असं म्हणणं आहे की त्याचं अट्रॅक्शन म्हणजे मुलींपेक्षा मुलांमध्ये जास्त आहे, बरोबर आहे? हो आहे. आणि तो म्हणतोय मी 7वी पासून आहे त्याला. बरं, ठीक आहे, सांगूया तुम्हाला. स्नेहाजी, हा अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. आणि फार संवेदनशील सुद्धा. जेंडर आयडेंटिटी या बाबतीत मी थोडक्यात सांगतो. किंवा तुम्हाला एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो. तुमची इच्छा काय असावी, तुमच्या मनात काय यावं, किंवा तुम्हाला काय आवडतं, किंवा तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट येतो, ह्या गोष्टीचं बंधन तुम्ही घालू शकत नाही. अशा प्रकारच्या केसेस माझ्याकडे रेग्युलरली येत असतात. बऱ्याचदा लहानपणी म्हणजे 7वी 8वी 10वी पासूनच काय होतं की त्यांना कुठंतरी मला मुलासोबत बसायला आवडतं, कुठंतरी माझं अट्रॅक्शन मला मुलींकडे नाही आहे. पण ह्याचं कारण विचारलं का होत असेल, ह्याच्यावर एक फार मोठा अभ्यास झालेला आहे. काही जेनेटिक हिस्ट्री असेल का, किंवा काही इतर प्रकारच्या सराउंडिंगचा त्यावर परिणाम असेल का, किंवा बऱ्याचदा तो मुलगा कॉन्स्टंट मुलातच राहतो किंवा मुलीतच राहतो, अशी काही घटना असेल का. सर्वात महत्त्वाचं, तो जो म्हणत असेल त्याला दुर्लक्ष करू नका. त्याला तज्ज्ञांकडे घेऊन जा, त्याला काउन्सिलिंग लागेल. आणि काउन्सिलिंग केल्यानंतर खरंच त्याचं कारण काय, कशामुळे असं झालेलं आहे, हे सर्व पाहिलं जाईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तज्ज्ञांना भेटा आणि तज्ज्ञांना भेटून त्यांचं स्वतःचं मन काय म्हणतं त्याला महत्त्व जास्त दिलं पाहिजे. नक्कीच त्यांना आपण काउन्सिलिंग करून काहीतरी मार्ग त्यातनं काढता येईल. पुढचा कॉलर आहे परळीवरनं. ओके. आणखी एक कॉलर आहे, घेऊया. त्यांचा कॉल घेऊया. तुमचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. हॅलो सर, रेवती जाधव बोलते पेळीहून. नमस्कार बोला. जी, बोला रेवती, बोला. सर, पुरुषांच्या लिंगात गाठ आणि कमजोरी असेल तर पेनल इम्प्लांट करता येते का, त्याबद्दल माहिती द्या. म्हणजे आपले दर्शक इतका शो पाहून म्हणजे लिंगातील गाठ, नंतर त्यामध्ये कमजोरीपणा आणि पेनाइल इम्प्लांट, 3 तास जरी डिस्कशन केलं ना हा टॉपिक संपणार नाही. पण यांचं अभिनंदन आणि कौतुक का. आपल्या पार्टनरसाठी देखील आपण का विचारायचं असतं का हो. निसर्गाने बनवताना दोघांनाही असं इंडिपेंडंट केलं असतं की कोणाचा काही संबंध नाही. अहो, एवढा एकमेकाशी संबंध असून देखील तुम्ही एवढं एकमेकांना भांडता, तर काही जर संबंध ठेवला नसता तर काय झालं असतं. कुठंतरी निसर्गाला तुमचं बॅलन्सिंग करायचं आहे. नक्कीच आहे ना. आपल्या पार्टनरची का काळजी असावी की त्या क्रियेमध्ये जर फेल्युअर झालं तर कोण अफेक्ट होणार आहे. समोरचा अफेक्ट झालं तर तुम्ही व्हाल, आणि तुम्ही अफेक्ट झालं तर समोरचा व्हाल. गाठ जर असेल, कमी प्रमाणात असेल तर बऱ्याचदा पी शॉट थेरपी त्या ठिकाणी देऊन ती डिझॉल्व्ह करता येते. समजा काही कारणामुळे ती डिझॉल्व्ह नाही झाली, लिंगामध्ये वाकडेपणा आला, त्या ठिकाणी एक्सिजन करून तुम्हाला एक डर्मल ग्राफ्टिंग किंवा पेरिकार्डियल ग्राफ्टिंग, सिंथेटिक ग्राफ्ट असतात ते टाकता येतात. आणि अर्थातच मोठा गॅप असेल तर सिलिकॉनची इम्प्लांट करून देखील त्यांना त्यांची कमजोरी घालवता येते, कठोरता आणता येते, आणि दोघंही सेक्शुअल लाईफ एन्जॉय करू शकतात. नक्कीच काळजी करायची गरज नाही. नक्कीच. पुढचा फोन आहे दादा उबाळे यांचा, त्यांचा कॉल Very good. घेऊया. घेऊया. जामखेडवरनं चालेल. ते बोलतात. दादाजी, विचारा प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार जी दादा, बोला. मानसिक तणावाचा आणि सेक्सचा काही संबंध असतो का, याबद्दल माहिती पाहिजे होती सर. चांगला प्रश्न. डिफरंट कॉजेस ऑफ सेक्शुअल डिस्फंक्शन. नेहमी जसं मी सांगतो तुम्हाला, सायकोजेनिक, न्यूरोजेनिक, वास्कुजेनिक, कार्पोरल आणि कंडिशन, त्यातला सायकोजेनिक सांगूया. बरेच जण काय म्हणतात, सर म्हणे मी काही एकदम फिट आहे, म्हणजे थोडं सायकोलॉजिकल असणार आहे, म्हणजे बाकी काही नसणार आहे. साधं उदाहरण देतो तुम्हाला. नवीन मर्सिडीज आणलेली आहे, बॅटरी नवीन आहे, सगळं काही आहे, पेट्रोल नाही मध्ये, चालेल का. तर म्हणण्याचा भाग हे काय, हे कॉम्बिनेशन आहे. मी बऱ्याचदा काय सांगतो, काही नुसताच ऑर्गन तुमचा हा सेक्स ऑर्गन तो ट्रान्समिशन करणारा एक कंडक्टर आहे. मेन सेक्स ऑर्गन हार्ट आहे, ब्रेन आहे. ब्रेनची कमांड तुमच्या अवयवाकडे जाते, अवयवाकडे गेल्यानंतर नायट्रिक ऑक्साईड बनतं, हृदयाला स्टिम्युलेशन जाऊन 10 पटीने फ्लो वाढतो, तो वाढल्यानंतर त्या ठिकाणी
फ्लो वाढून कठोरता येते, ही प्रोसेस असते. काही जणांमध्ये घरात ताणतणाव आहे, इकॉनॉमिक त्रास आहे, एखादी व्यक्ती काही दूर गेलेली असते किंवा काही भांडणं झालेली असतात. असा इम्पॅक्ट हा टेम्पररी असतो. त्याला सायकोजेनिक कॉज म्हणतात, पण हे टेम्पररी असतं. पण त्यामुळे जर तुम्हाला डिप्रेशन येत असेल, तुम्हाला निरुत्साह होत असेल, तर त्याला खूप चांगलं ट्रीटमेंट आहे. तज्ञांना भेटावं. नक्की काय निदान जर केलं, त्यांचं सेक्शुअल लाईफ अतिशय चांगलं करता येतं. एका सेक्शुअल डिस्फंक्शन घरातल्या असल्यामुळं पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होत असते. म्हणून हा एकट्याचा नाही, पूर्ण फॅमिलीचा आजार असतो. म्हणून याला दुर्लक्ष करू नका. नक्कीच. मगाशी परभणीवरनं लता यांचा फोन आला होता सर. आता पुन्हा त्याच कॉल करतात, हरकत त्याच नाही. आहेत कॉलवर. घेऊया. त्यांचा कॉल घेऊया. लताजी, विचारा तुमचा प्रश्न. तर तुम्ही शुक्रवारी पुण्याला असतात ना तुम्ही? तुम्ही सांगा स्नेहाजी आता. नक्कीच सर पुण्याला असतात लताजी, आणि त्या संदर्भातले सगळ्या पुण्याच्या सेंटरचे नंबर वगैरे जे आहेत आणि सरांची वेबसाईट जी आहे, ईमेल आयडी, ते सगळे तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता. ते तुम्ही नोंद करून घ्या तुमच्या डायरीत, आणि त्या नंबरवर संपर्क करून तुम्ही सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता लताजी. चालेल, हरकत नाही. त्यांचं समाधानी झालं. नक्कीच. आणि आपण जे सांगितलं ते ऐकणं खरं म्हणजे ही या कार्यक्रमाची शोभा आहे. आणि कुठेतरी यांना जो आराम मिळतो, यातनं जो आनंद मिळतो, त्यामुळे ती मिळणारी एनर्जी आपल्याला येते, ती आपल्यासाठी प्रेरणा आहे. आणि म्हणून आपल्यालाही हा प्रोग्राम घेण्यासाठी अतिशय आनंद आणि उत्साह वाटत असतो. नक्कीच चालेल. नक्कीच आणखी नक्कीच. काही ऍडिशनल समजा इन्फॉर्मेशन त्यांना पाहिजे असेल तर डायरेक्टली भेटून ते बोलू शकतात. आणि काही पेनाइल इम्प्लांटची माहिती सांगायची असेल, जो प्रश्न आला होता ट्यूमर, ते आपण त्याविषयी सांगूया. आपण बोलूया. नक्कीच. तर बऱ्याचदा होतं काय की मला पहिला प्रश्न काय विचारला जातो प्रत्येकाच्या मनातला, की सर सक्सेस नाही झालं तर? मी सर्वांना सांगतो की निगेटिव्हिटी तुम्ही ठेवू नका. स्वतः सुरुवातीला निगेटिव्ह झाले तर मग कधी कधी मेडिसिनही काम करणार नाही, कधी कधी सर्जरी देखील काम करणार नाही, कधी कधी इम्प्लांटही काम करणार नाही. मग मनाची तयारी करा, पॉझिटिव्ह राहा. टप्प्याटप्प्याने आपल्याला जावं लागतं पुढं. यामध्ये फेल्युअर कुठल्या मेडिसिनचं नसतं किंवा कुठल्या घेणाऱ्या व्यक्तीचं नसतं. त्याची कंडिशन, डायग्नोसिस आणि त्याला काय लागणारे सिलेक्शन क्रायटेरिया हा अतिशय महत्वाचा असतो. एक फोन आहे कुर्ल्यावरनं विजय यांचा, त्यांना प्रश्न या, विचारायचा आहे. विजयजी, विचारा तुमचा प्रश्न. बोला बोला, आरामात बोला. विजयजी बोला. असू दे बोला. फोन लागलेला घाई करतात बऱ्याचदा. विचारा प्रश्न, नाही तर मग आपला टॉपिक कंटिन्यू करू आपण. नक्कीच. विजयजी, आवाज येतो तुम्हाला? माझ्या मिसेसला चट्टे झालेत म्हणलं. चट्टे येतात? कुठे येतात चट्टे तुम्हाला? अंगावर येतात का कुठं खालच्या भागावर? कुठे येतात? हॅलो, हा हा, बोला. विचारा तुमचा प्रश्न. पुन्हा एकदा विचारा विजयजी. अंगावर येतात, पाठीवर, मांडीवर, हातावर. बरं, ठीक आहे. सर्व शरीरावर तुम्हाला चट्टे चट्टे झालेत येतात? म्हणलं माझ्या बरं मिसेसला. बरं, सांगूया. हे बघा, हा एक पिगमेंटेशन किंवा काही ॲबनॉर्मल फंगल इन्फेक्शनच्या रिलेटेड प्रश्न आहे. बरेचदा जेव्हा फोन लावतात ना, आपल्याला फार घाई होत असते फार त्याची. घाई होते. काही जणांना तो व्हॉल्यूम मुळात करायचं कळत फोन नाही. लागलाय आपला लागलाय शो मध्ये थेट, आणि आपला आवाज ऐकायचा ही होत सुद्धा एक भावना नक्कीच, त्यांच्या नक्कीच. मनात आता असते. तुझ्या प्रश्नाला आपण उत्तर देऊया. बरेचदा आपला टॉपिक चालू आहे बाकी हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये, पिगमेंटेड पेनिसेस किंवा आपल्या शरीरावर कुठल्या प्रकारचे डाग किंवा पिगमेंटेशन जेव्हा असतात ते सर्व शरीराचं सांगतात, पण आपल्या प्रायव्हेट पार्टवर आहेत किंवा नाही त्यांना थोडंसं एक वाटतं संकोच म्हणून विचारत नाहीत. पण आपण सांगूया त्यांना, तुमची स्वतःची हायजीन, सेक्शुअल हायजीन, पूर्ण बॉडीची हायजीन म्हणजे तुमची सेक्शुअल हायजीन. काही जणांना वातावरणामुळे त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन आहे, सोरियासिस आहे, इचिंग आहे, डर्मॅटायटिस आहे किंवा कुठल्या प्रकारची पार्टनरची ॲलर्जी किंवा रिॲक्शन समोरच्याला होत असते. अशा वेळेला न घाबरता, न लाजता तज्ज्ञांना भेटणं, त्याचं कारण शोधणं, आणि लोकल लिजन असतील, काही डायबिटीस आहे का, फंगल असेल तर अँटीफंगल, खाली क्लिनिंग कसं करावं, शेविंग कसं करावं, त्या ठिकाणी अँटीफंगल एजंट वापरून ड्रायनेस कसं करावं, आणि सुती कपडे वापरून कशा पद्धतीने ते ह्युमिडिटी आपण कंट्रोलमध्ये आणावी, हे सगळं आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. ते त्याला रेफर करू शकतात किंवा तज्ज्ञांना भेटू शकतात. नक्कीच. डॉक्टर, आणखी एक प्रश्न माझ्या मनात असा होता की पुरुषांना जर काही लैंगिक समस्या असतील 50 नंतर, नक्कीच. आणि त्याचबरोबर त्यांना हृदयविकार किंवा काही व्याधी बरेच आजार असतील, तर असतात हृदयाचे. सेक्स ट्रीटमेंट घेताना आपण काळजी कशा प्रकारे घ्यायची ते मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. मात्र आता ब्रेकची वेळ झाली, त्यामुळे ब्रेक घेऊया. चालेल. नक्कीच आम्ही ब्रेक घेतो आणि लगेचच परत होतोय.
ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, आता मी मगाशी जो ब्रेकच्या आधी प्रश्न विचारला होता, हार्ट म्हणजे हृदयविकार, हार्ट डिसीजेस आणि सेक्स ट्रीटमेंट, हे किती कॉम्बिनेशन आहे. म्हणजे हार्ट डिसीज असताना कमजोरी असेल, एवढी भीती वाटते अगोदरच हार्ट अटॅकची, किंवा माझं तर हार्ट गेलेलं आहे, मला आता बीपी झाला, आता मला काही करायचं नाही, असं अजिबात नसतं. आपण सांगूया काय काळजी घ्यायची असते. हे बघा, तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, हार्टचं आणि तुमच्या सेक्शुअल लाईफचं फार मोठं कोरिलेशन आहे. ॲनाटॉमिकली तुम्ही जर समजा डायमीटर पाहिला लिंगाकडे जाणाऱ्या वाहिनीचा, हा सर्वात छोटा असतो. इपिथिलियमसुद्धा त्या ठिकाणी छोट्या साईजमध्ये झालेलं असतं. हार्टची वाहिनी ही मोठी असते. समजा लिंगामध्ये जेव्हा कमजोरी येते किंवा 25% ब्लॉक येतो, त्यावेळेला हार्टमध्ये 50% ब्लॉक आलेला असतो. म्हणून बऱ्याचदा सांगेन, तुमच्या ब्लड प्रेशरचं, तुमच्या हार्ट डिसीजचं पहिलं इंडिकेशन हे सेक्शुअल डिस्फंक्शन आहे. हे एक साईन समजलं जातं. ज्याला कोणाला असं वाटेल त्यांनी लपवून ठेवायचं नाही, ताबडतोब डॉक्टरांना दाखवलं आणि हे डिस्फंक्शन जर नीट केलं तर हार्ट डिसीज होणार नाही. पण काही जण लेट करून बऱ्याचदा, माझ्या सर आता मी स्टेंटच टाकला, माझं इन्फाक्टच झालं, माझं बायपासच झालं, तर अशा केसमध्ये घाबरून जाऊ नका. उलट तुमचं पहिल्यापेक्षा हृदय हे चांगलं झालेलं असतं. तुम्ही सांगा, अगोदर शेवटपर्यंत ते चांगलं नसताना भीती वाटली का नाही? पण माहीत झाल्यानंतर भीती वाटायला सुरुवात झाली आणि त्या भीतीनं तुम्हाला कमजोरी आली. जरी असेल, लॉंग ॲक्टिंग मेडिसिन आहेत का, बीपी कमी करणारे आहेत का, कुठले सेंट्रली ॲक्टिंग द्यायचे का, शॉर्ट ॲक्टिंग द्यायचे का, हे सर्व सिलेक्शन सेक्सॉलॉजी, युरॉलॉजी आणि ऑर्डोसिल करतील. गोळ्या औषधं जमत नसतील त्या ठिकाणी पिशॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी आणि गरज पडलं तर इम्प्लांट लागतं. म्हणजे केलेलं बायपास 35-40 वर्षी झालं, आणखी 40 वर्ष पुढे जगायचं. तेच इंटॅक्ट राहण्यासाठी परत तुम्हाला सेक्शुअली ॲक्टिव्ह होणं फार आवश्यक आहे. त्यामुळं ह्या मनातल्या भावना काढा का, मला आता फक्त जगायचंच पडलेलं आहे आणि ते जाऊ दे, ती सेक्स बाजूला तिकडं, असं अजिबात नसतं. तज्ज्ञांना भेटा, ॲक्टिव्ह व्हा, म्हणजे पुढं चालून तुम्हाला हे हार्ट डिसीज, अटॅक किंवा व्हॉस्क्युलर डिसीज होणार नाहीत. हा महत्त्वाचा मेसेज या ठिकाणी आज देऊ इच्छितो. नक्कीच. यानंतर वेळ झाली आपल्या क्विज कॉन्टेस्टची, मात्र त्याआधी आजचे आपले विजेते कोण आहेत ते अच्छा, सांगा. नक्की सांगूया आपण. तुकाराम आगाव, मागच्या वेळेसचे विजेते, आपल्या सेंटरला आले, प्रोटीन घेतलं, गिफ्ट गेलं. फोटोमध्ये पाहताय तुम्ही, दोघं जण आहेत. म्हणजे त्यांना इतका आनंद होतो की त्यांचे मित्र ते सोबत घेऊन येतात. मोस्ट वेलकम तुमचंही. तुम्हाला देखील प्रोटीन, गिफ्ट आणि पुस्तक दिलं जाईल. आणि असंच सहभागी व्हायचं असेल तर मी चिठ्ठी काढते. बघा, हा सर्वात आवडता मोमेंट. म्हणजे आपल्या प्रोग्राममध्ये सर्वांचं लक्ष तुम्ही वेधून घेता की कोण विनर आहे आणि येऊन धन्यवाद सांगतात. मॅडम जाऊन धन्यवाद सांगा म्हणे, माझी चिठ्ठी काढली. चला, आता आपण गेलो, नेरुळमध्येच आहोत आपण. अक्षय पाटील यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं तर कमजोरीसोबत डिप्रेशन असेल तर काय काळजी घ्यायची. मित्रांनो, तुम्हाला परत सांगतो, डिप्रेशन देखील हा सायकोलॉजिक आजार आहे. त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. त्याच्या गोळ्या कमी करायच्या. थोडंसं तुमचं माइंड डायव्हर्शनसाठी काही समुपदेशन लागतं आणि सेक्शुअल डिस्फंक्शन ट्रीटमेंट देखील लागतात. अशा कमजोरीमुळे पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होत असते. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी तज्ज्ञांना दाखवणं आणि नीट होणं आवश्यक असतं. आणि अशा पद्धतीने सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारला लागेल. कमजोरीसोबत हार्ट डिसीज असेल तर काय करायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे, या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट फोन लावा, उत्तरं द्या गुरुवारपर्यंत. आणि आमच्या कार्यक्रमात असा फोटो येण्यासाठी भेटणं आवश्यक असते. या ठिकाणी आपल्या चित्रफितीमध्ये पाहत आहे डॉक्टर उज्ज्वला देहफळे, ॲस्थेटिक लेझर अँड प्लास्टिक सर्जन, नुकत्याच त्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने निवडून आलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. या ठिकाणी तुम्ही आमच्या ओरिजिन हॉस्पिटलचे डॉक्टर अशोक गुंड, सीमा गुंड याचा रियाचा बर्थडे त्या ठिकाणी आम्ही सेलिब्रेट केला. आणि विशेषतः म्हणजे प्रत्येक इव्हेंट आम्ही हॉस्पिटलमध्येच सेलिब्रेट करतो, कारण आपल्या आलेल्या सर्व पेशंट्सना, सर्वांना त्याचं एक प्रकारचं एक घरचं वातावरण तयार होत असतं. परत आमच्या सर्व दर्शकांचं साम टीव्हीच्या जगभरातल्या मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो. स्पेशली भगिनींना धन्यवाद देतो. इतक्या मोकळेप्रमाणे तुम्हाला प्रश्न विचारता आणि नक्कीच त्याचं सोल्युशन करून घेता. आणि स्नेहाजी, तुम्ही काही सांगू शकता? नक्कीच, कारण तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचा आमच्या कार्यक्रमातला सहभाग, तुमच्या सगळ्यांची जी जिज्ञासू वृत्ती आहे, लैंगिक समस्या आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्याबद्दल आणखी जाणून घ्यायची, त्याच्यावर उपाय शोधण्याची, आणि म्हणून तुम्ही सगळे आम्हाला प्रश्न विचारता. ईमेल्सच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून आम्हाला हजारो ईमेल्स येतात, हजारो फोन येतात आणि प्रत्येक जण अतिशय निसंकोचपणे या सगळ्या लैंगिक समस्यांवर बोलत असतो. आणि डॉक्टरसुद्धा त्या सगळ्यांना योग्य ते मार्गदर्शन
करतात, कारण शेवटी तुमची जिज्ञासा, तुमचं प्रेम हीच आमची प्रेरणा आहे आणि आम्ही नवीन सगळे विषय दरवेळी तुमच्यासमोर म्हणूनच घेऊन येत असतो आणि अतिशय इंटरेस्टिंग, रोचक अशी माहिती डॉक्टरांकडनं तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. यानंतर आपण इथेच थांबतो. डॉक्टर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. वेळ झाली आपल्या प्रेक्षकांचा निरोप घ्यायची. यानंतर आम्ही इथेच थांबतोय. मात्र पुढच्या शुक्रवारी आम्ही अशाच काही रोचक माहितीसह डॉक्टर विजय यांच्यासोबत पुन्हा एकदा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. आनंदी रहा, खुश रहा.